विठ्ठल आपण प्रचारासाठी फिरत होते आणि एकंदरीत अशी काही तुम्ही सगळ्याच बांधवांवर तरुणावर अशी कोणती जादू केली की तुम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय? नाही, आपण आताच प्रभाग क्रमांक 7 मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ रेखाताई प्रदीप मालचे, आपले महिला उमेदवार सौ नीताताई परदेशी आणि आपले जनरलचे उमेदवार श्री खलील हाजी, असे तिघही उमेदवारांच्या प्रचाराकरता आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये संध्याकाळी आम्ही सुरुवात केली. मला सांगताना आनंद होतो की या भडगाव शहरामध्ये आणि पाचोरा शहरामध्ये कुठल्याही जातीपातीचं धर्माच्या राजकारणावर आम्ही मतं न मागता खऱ्या अर्थाने विकासावर मतं मागण्याचं काम या ठिकाणी करतोय. आणि मला सांगताना आनंद होतो की याच विषयावर या पाचोरा आणि भडगाव शहरातली जनता ही एकतर्फी आमच्या सर्वच्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून प्रचंड प्रमाणामध्ये स्वागत करतंय. हा खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीने, एखाद्या मतदारसंघातल्या जनतेने विकास केल्याच्या नंतर संबंधित व्यक्तींवर शाबासकीची थाप देणं एवढीच फक्त अपेक्षा असते आणि ती अपेक्षा या प्रचाराच्या दरम्यान आम्हाला पूर्ण होताना दिसते. याच मतदारसंघातले जे भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेश भाऊ परदेशी यांनी त्यांच्या सुविधा पत्नीला उमेदवारी दिलेली आहे. अण्णासाहेब, आपण केलेला पूर्वीचा विकास आणि त्यानंतर आपल्या धर्मपत्नी ह्या प्रभागात लढत आहात, या संदर्भात आपल्या डोक्यात कुठल्या विषय विजन आहे अण्णासाहेब, की आपण कुठला विकास नजरेसमोर ठेवलेला आहे? खरं तर 7 नंबर वार्ड मध्ये जर आपण पाहिला, गेल्या 10-20 वर्षापासून विकास या विषयाचा संबंधच तिथे नव्हता. परंतु गेल्या 6 वर्षापूर्वी या वार्डात मी ज्यावेळेस आलो, सर्वीकडे बिलकुल म्हणजे गटारी नाही, कुठे पाण्याची सोय नाही. परंतु आदरणीय आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनातून या 6 वर्षाच्या कार्यकाळात आप्पासाहेबांच्या निधीतून जे पण काही मिळालं ते विकासात्मक कामं मी या इथं करत गेलो. आणि आपण जे आज विचारलं की आपण काय जादू केलेली आहे, जादू वगैरे काही नाही. आप्पासाहेबांच्या आमच्या डोक्यावर हात, पाठीवर हात आणि विकास हीच जादू या जनतेने पाहिलंय की विकास करणारी मंडळी हीच आहे. म्हणून आज आप्पाचा आणि धनुष्यबाणाचा आणि तिघ उमेदवारांचा बोलवाला या मतदारसंघामध्ये आहे. आज आपल्या सोबत असलेले खलीलभाई आपल्या 2 वेळेस अगदी थोड्या मतांनी निसटता पराभव झालेला आहे. बर, आपला अगदी निसटत्या मतांनी पराभव झालेला आहे. ती भर यावेळेस आपण कशा पद्धतीने निवडून काढून देणार आहात? मार्गदर्शन करके देंगे. या आपण विकास करूया. आप्पासाहेब, रोखोक मराठा न्यूजच्या वतीने आपल्या सगळ्या उमेदवारांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.